या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरात घडलेल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला केवळ 60 सेकंदात दाखवणार आहोत। मात्र 60 सेकंदात तरीही सविस्तर तुम्हाला या सर्व बातम्या बघायला मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया बुलेटिनला आणि सुरुवातीलाच बातमी आहे अर्थातच ऑपरेशन सिंदूर संदर्भातली। भारताच्या सर्वात शक्तिशाली ब्रह्मोस मिसाईलनं पाकिस्तानला दिवसातारे दाखवले। पाहूयात बातमी 60 सेकंदात। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाईलनं पाकिस्तानी लष्कराचं कंबरडं मोडल्याची कबुली पाकिस्ताननं दिली। पाकिस्तानला ज्या अवॅक्स फायटर विमानाचा अभिमान आहे ते भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं नेस्तनाबूत केलं। पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी शक्तिशाली अवॅक्स विमानाचा नाश झाल्याची कबुली दिली। अवॅक्स एक पाळत ठेवणारं विमान आहे ज्याला स्काय आय असंही म्हणतात। तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें। अच्छा। और जैसे पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे एक हमारा एवैक्स खड़ा था जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ब्रह्मोस मिसाईलनं पाकिस्तानला दिवसातारे दाखवल्याचा जोरदार टोला लगावलाय। पाकिस्तानला कुठल्याही प्रकारे आर्थिक मदत देणं म्हणजे दहशतवादाला फंडिंग करण्यासारखं आहे, अशी स्पष्ट भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली। आयएमएफनं पाकिस्तानला आर्थिक मदत देऊ नये अशी मागणी देखील राजनाथ सिंह यांनी केलेली आहे। आज के समय में पाकिस्तान को किसी भी तरह की आर्थिक सहायता टेरर फंडिंग से कम नहीं है। भारत यही चाहेगा कि आईएमएफ पाकिस्तान को अपनी $1 बिलियन की असिस्टेंस पर वह पुनर्विचार करे और आगे भी किसी भी तरह की सहायता देने से आईएमएफ परहेज करे। भारत नहीं चाहता जो फंडिंग हम आईएमएफ को करते हैं वह डायरेक्ट या इनडायरेक्ट किसी भी तरीके से पाकिस्तान या किसी भी देश में टेरर इंफ्रास्ट्रक्चर को बनाने में वह इस्तेमाल की जाए। अण्वस्त्राची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर आता अमेरिकेनं ताबा मारण्याची गुप्त योजना आखली। पाहूयात बातमी 60 सेकंदात। 6 आणि 9 ऑगस्ट 1945 दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि संपूर्ण मानवजात हादरून गेली। लाखोंचा जीव गेला आणि 2 पिढ्या अपंग झाल्या आणि तीच भीती आता पुन्हा सतावू लागली। त्याला कारण ठरलंय दहशतवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकिस्तानकडून भारताला दिल्या जाणाऱ्या अण्वस्त्र युद्धाच्या धमक्या आणि पाकची अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हाती जाण्याचा धोका। त्यामुळेच भारतानं पाकची अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय समुदायानं ताब्यात घेण्याची मागणी केली आहे। रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं। मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं। मैं मानता हूं कि पाकिस्तान के एटमी हथियारों को IAEA इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए। एकीकडे ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेला पाकिस्तान अण्वस्त्रांच्या धमक्या देतोय तर दुसरीकडे थेट अमेरिकेनं पाकची अण्वस्त्र ताब्यात घेण्याची रणनीती आखली आहे। पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर आता चीननं या वादात उडी घेतली आहे। पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीर यांनी POK मधील वादामध्ये कोणता नवा डाव आखलाय? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर आता पाकला धडकी भरली। POK हातून जाऊ नये यासाठी पाक लष्कर प्रमुख मुनीर यांनी आता नवा डाव आखलाय। पाकिस्ताननं POKच्या वादात चीनला ओढलंय। पाकव्याप्त काश्मीरच्या वादात चीन एक पक्षकार आहे असं विधान पाककडून केलं जातंय। POKच्या वादात चीनचं नाव का घेतलं जातंय त्याची कारणं पाहूया। भारतावर दबावासाठी पाकनं घेतली चीनची मदत। चीन पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र आहे। 1963 मध्ये POKचा भाग पाककडून चीनला गिफ्ट देण्यात आला। चीनचा महत्वाकांक्षी CPEC प्रकल्प POKतून जातो। चीनकडून POKत $25 बिलियन गुंतवणूक आहे। भारतानं POKत कारवाई केली तर चीनचं नुकसान होणार आहे। भारत चीन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। POKच्या वादात चीनचा प्रवेश झाला तर पाकिस्तानच नाही तर चीन देखील उघडपणे भारताविरुद्ध मैदानात उतरेल। त्यामुळे भारताविरोधी कारवायात पाकिस्तानला चीनची मदत मिळेल। गनिमी गावाकरात भारतानं पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्यात।
पाकिस्तानचा एअरवेज उद्ध्वस्त करण्याआधी भारतीय हवाई दलानं एक बनावट लढाऊ विमान पाकिस्तानच्या दिशेनं पाठवलं आणि पाकड्यांचा काटा काढला. तोतया विमान पाहून पाकिस्तानचं लक्ष विचलित झाल्यानंतर भारतानं ब्रह्मोस मिसाईलचा जोरदार मारा केलेला आहे. पाकचे रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणेनं लोकेशन भारताला हवं होतं, त्यासाठी भारतीय वायुदलानं डमी विमानं वापरली. यासह मानवरहित डमी विमानं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पाठवली आणि त्यामुळे डमी विमानांनी पाकिस्तानी यंत्रणा फसली. त्यामुळे पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित झाली. डमी विमानातील यंत्रणेनं रडारची माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि डमी विमानांनी पाकच्या रडार आणि हवाई संरक्षण प्रणालीचं अचूक लोकेशन पाठवलं. भारतीय वायुदलानं पाकच्या रडार उद्ध्वस्त केले आणि जीवितहानी टाळून पाकला भारतानं चकवा दिला. भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरनं रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लाव्हारोव्ह यांनी पाश्चात्य देशांवर गंभीर आरोप केलेत. पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभं करतायत असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं. पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात असंही त्यांनी म्हटलंय. पाश्चात्य देश आशियातील आसियानाची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभं करतायत. पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू शकतात. पाश्चात्य देशांचा आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. शत्रूला मात देण्यासाठी आता भारत 6 प्रगत पाणबुड्या बांधणार आहे. एअर इंडिपेंडेंट प्रपल्शन प्रणालीनं अशा सज्ज अशा पाणबुड्या या असतील. प्रोजेक्ट 75I अंतर्गत नव्या पाणबुड्यांची बांधणी होणार असून नव्या पाणबुड्यांमध्ये अधिक वेळ पाण्याखाली राहण्याची क्षमता आहे. भारतीय सेना आणखीन शक्तिशाली होणार आहे कशी, पाहूयात बातमी 60 सेकंदात. चालणाऱ्या भारतीय सैन्याची ताकद आणखीन वाढणार आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकार संरक्षण खात्याचं बजेट आणखीन वाढवण्याचा विचार करते आहे. डिफेन्स बजेटमध्ये 50,000 कोटींची वाढ होणार असून एकूण खर्च तब्बल 7 लाख कोटींच्या वर जाणार आहे. अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यांमध्ये लवकरच अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी आणि संशोधन विकासासाठी ही अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते. नेमका काय प्रस्ताव आहे पाहूया. भारताच्या डिफेन्स बजेटमध्ये 50,000 कोटींची वाढ करण्यात येण्याची शक्यता. पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त खर्चांच्या तरतुदीचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. यावर्षी संरक्षणासाठी 6.81 लाख कोटींची विक्रमी तरतूद करण्याची शक्यता. डिफेन्स बजेट मागील वर्षांच्या तुलनेत 9.53% जास्त असेल असं सूत्रांनी सांगितलंय. गेल्या 10 वर्षात संरक्षण बजेटमध्ये सुमारे 3पट वाढ करण्यात आली आहे. आता पुन्हा या नव्या तरतुदीला मान्यता मिळाली तर भारतीय सेना अधिक शक्तिशाली होणार यात शंका नाही. जम्मू काश्मीरमध्ये सैन्य दलानं मोठं ऑपरेशन केलं. विविध भागामध्ये लपलेल्या 6 दहशतवाद्यांचा शोध घेऊन खात्मा केलेला आहे. भारतीय लष्करानं 2 दिवसांमध्ये 6 दहशतवादी ठार केले. काश्मीरच्या जंगलामध्ये मोठं सर्च ऑपरेशन राबवलं आणि भारतीय सैन्यानं ही विशेष कामगिरी केली आहे. 13th की मॉर्निंग को जब एक सस्पिशियस मूवमेंट दिखाई दी तो पार्टीज ने क्लोज इन करके उनको चैलेंज किया और चैलेंज करने के ऊपर जो टेररिस्ट थे उन्होंने तुरंत फायर खोला. उसके बाद एक एनकाउंटर स्टार्ट हुआ लेकिन पार्टीज ने क्लोज इन करके उनको न्यूट्रलाइज किया. सिस्टमैटिकली तरीके से सर्च करी गई एक एक घर को और एक एक करके अलग अलग जगह के ऊपर इन 3 टेररिस्ट को न्यूट्रलाइज किया गया. तो इस तरीके से ये दोनों जो ऑपरेशंस थे ये डिफरेंट काइंड ऑफ टेरेन में हुए हैं. एक जंगलों में और ऊंची जगहों पर हुआ है, दूसरा जो है वैली फ्लोर के अंदर और गांव के अंदर हुआ है. जगविख्यात ॲपल कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का दिलेला आहे. भारत हा ॲपलसाठी एक महत्त्वाचा उत्पादन आधार बनलाय. कंपनी भारतामध्ये गुंतवणूक करत राहील आणि योजनांमध्ये कोणताही बदल होणार नाही अशी भूमिका ॲपल कंपनीने घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलला भारतात उत्पादन न करण्याचा सल्ला दिला होता. सोबतच भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. भारताऐवजी ॲपलने अमेरिकेत आपलं उत्पादन वाढवावं असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र ॲपलची भारतामध्ये गुंतवणूक कायम राहणार असल्याचं त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे.
No one you're building in India. You can build in India if you want to take care of India, because India is one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. Now you got to build us. We're not interested in you building in India. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to be upping their production in the United States. Apple. So Apple's already in for $500 billion. पहलगाम हल्ल्याआधी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी हिंदू मुसलमानांमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं. यावेळेस आसिम मुनीर हिंदू आणि मुसलमानांना एकमेकांपासून वेगळं म्हटलं होतं. आता काश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातील नस असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान आता अमेरिकेमध्ये दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी ओसामा बिन लादेननं सुद्धा काश्मीरबद्दल असंच विधान केलं होतं. भारताला धमकी देताना लादेननं भारत आणि अमेरिकेतला सर्वात मोठा शत्रू असल्याचं म्हटलं. त्यामुळे आता आसिम मुनीर लादेनची स्वप्न पूर्ण करतायत का असा सवाल उपस्थित झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत डबल गेम खेळतात. दरम्यान अमेरिकेनं एकीकडे भारताला पाठिंबा दिलाय तर दुसरीकडे भारताविरुद्ध उभ्या राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल्स दिलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला $304 दशलक्ष किमतीची क्षेपणास्त्र विकण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प डबल गेम खेळत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी उत्सुकता साऱ्या महाराष्ट्राला लागलेली होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही युती किंवा आघाडीच्या भरवशावर राहू नका असे आदेश दिले. त्यामुळे आता ठाकरे सेना आणि मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात मनसेच्या आढावा बैठका सुरू आहेत. कार्यकर्ते युती किंवा आघाडीबाबत संभ्रमात आहे. मात्र कार्यकर्त्यांमधील संभ्रम थांबवण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्वतंत्र तयारीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात ठाकरेशाहीला धोका असल्यामुळे आता यावेळेस कार्यकर्ते दोन्ही नाराज झालेले आहेत. मुळात कुठल्या गोष्टीची चर्चा नाही, काय नाही. आम्ही आमची तयारी करतोय आणि युती करायची काय करायची याचा निर्णय राजसाहेब योग्य वेळी घेतील ना. स्वबळावर लढण्याची पण तयारी आहे. आमची तयारी तर आम्ही नेहमीच आमची तयारी चालू ठेवलेली आहे. युती होणार, आघाडी होणार, काय होणार याचा निर्णय राजसाहेब करतील योग्य वेळी. त्याच्याबद्दल आम्हाला चिंता करायची गरज नाही. ते सक्षम आहेत त्याचा निर्णय करायला. राज ठाकरेंनी युती संदर्भात केलेल्या विधानानंतर आता ठाकरे शिंदे सेनेमध्ये प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. पडद्यामागे पटकथा लिहिली जाते आणि पटकथा लिहिली जाणार आहे असं राऊत म्हणाले. दरम्यान ठाकरे गटातील लोकांनी युती नकोय असा दावा शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनीही केलेला आहे. तुम्हाला काहीच माहीत नाहीये काय घडतंय ते, असं मी नेहमी म्हणतो. तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंटवरती अवलंबून राहून आपल्या भूमिका ठरवता. प्रत्यक्षात राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जात असते आणि ती पटकथा नंतर समोर येते. ती पटकथा लवकर समोर येईल. स्क्रीन प्ले. उबाटाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांच्या मनामध्ये युती करणे नाही आणि त्यांचे जे काही आजूबाजूचे आहेत त्यांनाही ही युती नकोय. जर असं त्यांच्या मनात पहिलं जर नसतं किंवा आताही तसंच आहे, जर नसतं ते भावांची अशी ताटातूट झाली नसती जी शिवसेना प्रमुखाला सुद्धा आवडली. सर्वात मोठा दूध संघ असणारा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आलाय. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा घेतला जाणार होता. मात्र अरुण डोंगळे यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. गोकुळच्या राजकारणामध्ये थेट महायुतीनंच आता एंट्री केली असून गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेमध्ये आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हस्तक्षेप केलेला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षांकडे आणि या एकूणच राजकारणाकडे वळलेले आहेत. आता मी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मला सह्याद्री काल बोलून घेतलं होतं. आलेले पेपर न्यूज त्यांच्यापाशी पोहोचवता एकूण या शेवटी यंत्रणा आहे त्यांची. त्या यंत्रणेत महाविकास आघाडीचा चेअरमन होतोय हे त्यांना लक्षात आलेलं. शेवटी काय पेपर येतील न्यूजवर सगळ्या गोष्टी असतात. तर त्यांची भूमिका माझ्याबद्दल नाही आहे. तुम्ही महायुतीचे घटक आहात तर होणारा चेअरमन महायुतीचा असला पाहिजे ही त्यांची भूमिका ठाम आहे. आता एक परळीमधून धक्कादायक बातमी समोर येते. परळीमध्ये टोळक्याकडनं एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. तरुणाला काठी, बेल्ट आणि हत्यारांनी मारहाण करण्यात आली. 8 ते 10 गुंडांनी बेदम मारहाण केली. तर परळीतील
जलालपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। या गुंडांनी पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातो। राज्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार गृह विभागाने दिलेले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राजपत्र जारी करत याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता गृह विभागाने निर्णय घेतला असून हेड कॉन्स्टेबलची शैक्षणिक पात्रता आणि सेवा कार्यकाल तसेच प्रगती पुस्तक पाहता नवी जबाबदारी देण्यात येणार आहे। जबाबदारी देणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबलसाठी पदवीधर 7 वर्ष सेवापूर्ण गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण घेणं गरजेचं असणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने एक इंटेलिजन्सचं डिपार्टमेंट म्हणजे आपलं आता ऑलरेडी आहेच, TSचं काम करत आहे, SIDसाठी डिपार्टमेंट देखील कार्यरत आहेच, परंतु संयुक्त मुंबईसाठी जॉईंट CP स्तराचे आपण अधिकारी नेमणूक केलेले आहेत आणि जॉईंट CP स्तरावरचे अधिकारी असतील त्यांच्याखाली आता नक्कीच एक टीम तयार केली जाईल, त्याचा आपण आता आराखडा तयार आपण करत आहोत। परंतु पद निर्माण जे केलेलं आहे ते जॉईंट CP स्तराचे अधिकारी असणार आहेत आणि त्यांच्या हाताखाली सक्षम अधिकारी दिले जातील जे इंटेलिजन्स गोळा करतात मुंबईला सुरक्षित ठेवण्याकरिता ते मदत करतील। आता फक्त 1300 रुपयांमध्ये विमानानं प्रवास करता येणार आहे। एअर इंडिया एक्सप्रेसकडून मर्यादित दिवसांसाठी ऑफर देण्यात आलेली आहे। 1300 रुपयांमध्ये प्रवासाची ही खास ऑफर एअरलाइन्सच्या अधिकृत वेबसाईटवर आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे। ही सुविधा 18 मे 2025 पर्यंत सुरू राहणार असून प्रवास कालावधी 1 जून ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यान असणार आहे। एअर इंडिया एक्सप्रेसमधून प्रवाशांसाठी मोठी ऑफर। www.airindiaexpress.com आणि मोबाईल ॲपवर याचं बुकिंग तुम्ही करू शकता। 18 मे पर्यंत बुकिंग असेल। 1 जून ते 15 सप्टेंबर दरम्यान प्रवास कालावधी असेल। कोणतंही अतिरिक्त बुकिंग शुल्क इथं आकारण्यात येणार नाहीये। तीन किलो अतिरिक्त केबिन बॅगेज प्री बुक सुविधा यामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून 3 दिग्गजांचा सन्मान करण्यात आलेला आहे। वानखेडे स्टेडियम मधल्या 3 स्टँडला हिटमॅन रोहित शर्मा, माजी कर्णधार अजित वाडेकर आणि BCCIचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे। रोहित शर्मा स्टँडचं उद्घाटन होताना रोहित शर्मा स्टेजवरनं खाली उतरत आपल्या आईवडिलांना स्टेजवर घेऊन आला। वानखेडे स्टेडियमवर 3 स्टँडचं नामकरण सोहळा पार पडला आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली। यासह मुंबई इंडियन्सचे खेळाडू, माजी टीम इंडियाचा कर्णधार रवी शास्त्री, दिलीप वेंगसकर यांसह इतर मान्यवरही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी क्रिकेट विश्वातील योगदानाबद्दल शरद पवारांवर स्तुतिसुमनं उधळली आहे। भारतीय क्रिकेट विकसित करणाऱ्या प्रशासकांमध्ये पवार साहेबांचं नाव अग्रणी आहे। MCA, BCCI आणि ICC अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम मोठं आहे असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। भारतीय क्रिकेटसाठी शरद पवारांचं मोठं योगदान असून आज भारतीय क्रिकेट ज्या स्तरावर आहे त्याचं श्रेय शरद पवारांना असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम ICCचे अध्यक्ष म्हणून, BCCIचे अध्यक्ष म्हणून, MCAचे अध्यक्ष म्हणून निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं 25,000 कोटींचं परदेशी कर्ज घेतलेले। हे या वर्षातील भारतामधील सर्वात मोठं परदेशी कर्ज आहे। ब्लूमबर्गच्या अहवालानुसार 55 बँकांनी एकत्र येऊन हे कर्ज दिलं असून रिलायन्स इंडस्ट्रीजने हे कर्ज 2 भागांमध्ये घेतलेले आहे। पहिला भाग $2.4 अब्ज आहे तर दुसरा
462 दशलक्ष डॉलर्सचा आहे. आता हा करार भारतीय कंपन्या जागतिक बाजारामध्ये किती मजबूत स्थितीत आहे हे दाखवतो. मुकेश अंबानींनी 25,000 कोटींचं कर्ज घेतलंय. 55 बँकांच्या गटाकडनं हे कर्ज घेण्यात आलेलं आहे. भारतातील सर्वात मोठं जागतिक कर्ज आहे. कराड इथल्या यशवंत सहकारी बँकेच्या 140 कोटी घोटाळा प्रकरणी ठेवीदारांची बाजू मांडल्यामुळे धमकी देण्यात आल्याचं भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलंय. 120हून अधिक ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणामध्ये पडू नये, नाहीतर त्यांची व्यवस्था करू आणि गेल्यावेळी त्यांचं तिकीट कापलं होतं अशी धमकी बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केलेला आहे. मी जवळजवळ 3 वर्ष या बदल्या काही लोकांच्या संपर्कात आहे. मला काल परवा पण असं कळलं की जे लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या माध्यमातून मला पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी अशा प्रकारे वाक्यरचना केली की ताईंनी आता ह्याच्यामध्ये पडायला नाही पाहिजे, याची आम्ही व्यवस्था करू, मागच्या वेळेला त्यांचं तिकीट आम्ही कापलं होतं, याही वेळेला त्यांना लक्षात येईल, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतेय. पुण्यामध्ये भलतंच घडलंय. रस्त्यावरनं फिरणारी गाय थेट एका इमारतीच्या गच्चीवर जाऊन बसली आणि पुढे काय झालं पाहूयात बातमी 60 सेकंदात. गायला शेतात चरताना, गोट्यात हंबरताना आणि नदीच्या पाण्यात निवांत बसताना तुम्ही 100 वेळा तर बघितलं असं. पण या पुण्यात कधी काय होईल सांगता येत नाही. इथं गाय थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच चढली. मग काय उडली तारांबळ. गाय वर चढली खरं, पण खाली उतरायला काय तयार नाही. एवढ्या बाल्कनीतनं गायला मागं वळतावी येणार. पुणेकर हैराण आणि परेशान. मग काय डोकं चालवण्यात पुणेकर 1 नंबर. जमली 4 माणसं, अडचणीचा कांडका पाडायचा ठरला आणि बोलवली थेट क्रेनच. एकदम जागेवर भिंगरी. क्रेन बी आली एकदम थाटात. मग काय गायीच्या पोटाला बांधल्या रश्या आणि थेट लँडिंग दुसऱ्या मजल्यावरनं जमिनीवर. दुसऱ्या मजल्यावर हंबरून दमलेल्या गायीची झाली सुटका. गाय एकदम खुश आणि जनतेनं सोडला सुटकेचा निश्वास. पुण्यावरनं अक्षय बडवे, साम TV.